नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे। आपण चाललेलो आहोत पुण्याला चाललेलो आहोत। गाडी आहे टाटा नेक्सॉन। आंघोळ झालेली आहे, सूर्योदय पण झालेला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चहा पण पिऊया। चला तर मग आता आपल्याला थोड्या वेळाने निघायचं आहे तिकडं। मित्रांनो, हा सोलापूर पुणे हायवे नंबर 65 आहे आणि हे ज्योती हॉटेल आहे। इथे आता आपल्याला नाश्ता करायचा आहे। तर हॉटेल किती छान आहे, सुंदर आहे, स्वच्छता आहे, आकर्षकपणा आहे। आणि ह्या ज्योती हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात प्रथम भगवान श्रीकृष्णाची छानशी मूर्ती आहे। तुम्हाला चमचा वगैरे घे का? तर मित्रांनो, ज्योती व्हेज ज्योती हॉटेल इथे आपण थांबलेलो आहोत। हायवे नंबर 65 सोलापूर पुणे ह्या रोडच्या कडेला हे हॉटेल आहे। आणि आता उडीद वडा खाऊया आपण। आणि गाडी थांबवलेली आहे, नाश्ता वगैरे करून पुढे चालल्यानंतर अजून फ्रेश वाटतंय। तर मित्रांनो, या ज्योती हॉटेलवरती एक छोटासा झोपाळा पण आहे बरं का। हे बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं समोरच्या साईडला लहान मुलांना खेळणी सुद्धा आहेत। तर मित्रांनो, आपण 11व्या मजल्यावरती आहोत पुण्यामध्ये, हडपसर। हे सगळं जे तुम्हाला दिसतंय परिसर हा पुण्यातला परिसर आहे।
तर मित्रांनो, आता लिफ्टनं आपल्याला एकदम खाली जायचं आहे, डायरेक्ट पार्किंग मध्ये. लिफ्ट उघडलेली आहे, 12व्या मजल्यावर लिफ्ट आलेली आहे. आणि आता 12व्या मजल्यावरून आपण डायरेक्ट खाली जाणार आहोत पार्किंग मध्ये. आणि बाहेरून आता फेरफटका मारूया. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय होतं, एका ठिकाणी पण जास्त वेळ बसू वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं हडपसर मध्ये गाडी तळापासून एक अगदी 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती हे मावळा फॅमिली रेस्टॉरंट आहे. तर आपल्या गावाकडच्या लोकांना असं जर नाव बघितलं मावळा वगैरे तर कसं आनंद होतो बरं का. तर मित्रांनो, हे हॉटेल इथे आणि इथून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आमनेरा पार्क आहे. समोर एकदम स्टेटला मोठे मोठे बिल्डिंग आहेत, ते आमनेरा पार्क आहे. आणि आता आपण जाऊया गाडी तळावरती फिरायला. तर मित्रांनो, हा जो एरिया तुम्हाला दिसतोय ना, तो गाडीतळ इथला एरिया आहे, पुणे हडपसर. वळणावर ही वाहन एकदम स्लो करायला पाहिजे, शार्प वळणावर. जाऊ दे आता, काय ते गडबडीत ते मुलीच्या घरी होतो. हा, काय करायचं आता. कुठला घाट आहे? काय माहित नाही. त्याला पण टू व्हीलर वाल्याला तर किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे बघ. साईड पट्टीवर चालायचं तर बाबा मधनं जायला लागलाय. झालं आता, संपलं. एवढा उतार इथवर गेलं की झालं. आपली लेन मधनं चला, टर्निंग पॉईंट जरी असला तरी. हा, आपली लेन ती आपली लेन. आता काय पण कुठं नाही केला तर ते मिटत नसतं. झालं, आलं खाली, सपाट राहणार.